माजी अध्यक्ष अविनाश कुलकर्णी सर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या त्यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा यंदाचा हा पुरस्कार लखनौचे रवींद्र देशमुख यांना देण्यात येणार आहे। ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे ते मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकारांचे मार्गदर्शक राकेशजी टोळे सर, अविनाश सरांच्या पत्नी नीताताई या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अभय दिवांजी सर, प्रशांत जोशी सर, जसवंत वडकेले सर, आदरणीय गिरीश कुलकर्णी सर, प्रशांत बर्वे सर, आमचे संघाचे सरचिटणीस सागरदादा सर, रजिंदर बनसोडे सर आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातो ते रवींद्र देशमुख आणि उपस्थित मित्रांनो, सरांचं निधन झाल्यानंतर जी शोकसभा झाली त्या शोकसभेत आपली सर्वांचे सहकारी बाळासाहेब भास्कर यांनी पुरस्कार देण्याची संकल्पना मांडली। त्याच्यासाठी जी रोख रक्कम देतोय आपण 5,000ची ती त्यांनी देऊ केली। गेल्या वर्षी पहिला पुरस्कार प्रशांत जोशी सरांना दिला। यावर्षी कार्यकारिणीची बैठक घेऊन रवींद्र देशमुख यांचं नाव एकमतानं निश्चित झालं। तर थोडा हा पुरस्कार दीड वर्षापासून थोड्या मोठ्या स्वरूपात करायचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला आणि त्या दृष्टीने पुढील वर्षापासून पुढं त्यानिमित्तानं एखादं व्याख्यान आणि पुरस्कार असं करायचं नियोजन आहे। या समारंभाला आपण सगळेजण आलात। कुलकर्णी सरांच्या फॅमिलीतील सर्वजण आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं थांबवतो। जय जय महाराज। आपल्या दृष्टीत पत्रकारितेचा आदर्श म्हणून ते सर्व परिचित आहेत। अविनाश कुलकर्णी सरांनी अनेक पत्रकारांना घडवलं, मार्गदर्शन केलं। आज ते पत्रकार विविध वृत्तपत्रात एक चांगल्या पदावर कार्यरत आहेत। त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी, पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या स्मृत्यर्थ कैलासवासी अविनाश कुलकर्णी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आज इथं आपण आयोजित केला आहे। पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे। मागील वर्षी आदरणीय पत्रकार प्रशांतजी जोशी सरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक आमचे सर्वांचे मित्र आदरणीय रवींद्रजी देशमुख सर यांना आपण इथं यावर्षी या पुरस्कारानं सन्मानित करीत आहोत। आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्यांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर साहित्य विश्वात आपल्या कार्यातून एक नवी ओळख आणि नवा मानदंड निर्माण केला आहे। अनेक साहित्य संमेलनं आदरणीय मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत। एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून उभ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत। असे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीकांतजी मोरे सर इथं उपस्थित आहेत। त्यांचे प्रथमतः सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या या पत्रकार क्षेत्रातील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आधारवड, पालक ते म्हणजे दैनिक स्वराज्याचे संचालक संपादक आदरणीय राकेशजी टोळे सर इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यांचंही मी इथं प्रथमतः स्वागत करतो। त्याचबरोबर कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी सरांच्या सुविद्य पत्नी आदरणीय नीताताई कुलकर्णी या इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यांचेही स्वागत करतो। अविनाशजी, आजच्या या पत्रकार बंधूंच्या या उपक्रमाबद्दल मी सुरुवातीला कौतुक करतो। केलगुडे जे असतील, त्यांचे सर्व सगळी पत्रकार संघटना असेल,
त्याचबरोबर आता आमचे स्नेही राकेशजी टोळे यांनी अतिशय परखडपणे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. समोरचे पत्रकार बंधू बसलेले आहेत, प्रत्येकाचा नामोल्लेख आहे. गेले अनेक वर्ष आपण एकत्र काम करतो आहे. मग आमचे पद्मकाजी असतील, दुसऱ्याचे असतील, बर्वे साहेब असतील, अविनाश असतील, लहानपणापासून आम्ही पाहतोय, विमानजी असतील, पुन्हा कोणाचं नाव घ्यावं तर प्रत्येक जणाचा परिचय कुठं गेल्या 30 वर्षामध्ये सोलापूरमध्ये. कारण माझा जन्म सोलापूरचा 7 दशकं आता झालेले आहेत आणि 7 दशकं झाल्यानंतर कुठं ना कुठं साहित्याच्या निमित्तानं असेल, बँकिंगच्या असेल किंवा इतर अनेक पत्रकारितेच्या माध्यमातून असेल माझा संपर्क आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला मला खेळवणीची विनंती केली की इथं तुम्हाला यायचं आहे आणि असा आमचा कार्यक्रम आहे. कारण मी इथे येईपर्यंत सांगितलं होतं, कारण अविनाशजी ज्या कॉलनीत राहायचे त्याच कॉलनीमध्ये मी शेजारी आहे. पत्रकार भवन जिथं आमचे नलगे साहेब त्यावेळेला डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर पत्रिके पण होते, त्याच्यानंतर बाजूला अविनाशजीचे वडील VR म्हणून प्रसिद्ध VR कुलकर्णी आणि गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये माझे वडील शिक्षण खात्यामध्ये होते. आम्ही सगळे तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील किंवा जज असतील त्या ठिकाणी A to Z असे बंगले दगडी होते आणि एका बंगल्यामध्ये 4. आणि अविनाशजीला आमची पत्रकारितामध्ये त्याचे वडील, पण अविनाशजी लहान असल्यापासून आम्ही एका समवयस्क असं मला वाटतं. आणि क्रिकेटचे मॅचेस आमच्या व्हायचे आणि मग त्या मॅचेसमध्ये अनेक वेळा वादावादी, कधी खेळीमेळीचं वातावरण अशा ह्या गोष्टी तेव्हा घडत होत्या. बघता बघता अविनाशजी पत्रकारितेमध्ये कधी गेले, कारण वडिलांचा परिचय आमच्या वडिलांशी होता, पण अविनाशजीचा परिचय हा आमचे समवयस्क असल्यामुळं केव्हाही ते भेटले, कुठल्याही प्रेस कॉन्फरन्सला असो किंवा ह्याच्यामध्ये असलो तर अत्यंत मितभाषी. असं वाटायचं की ते सतत चिंतन मनन आणि याच्यामध्ये असावेत. म्हणजे असं कधी फार बडबड आहे किंवा चर्चा असं जे सर्वसामान्य आपण पाहतो तसं कुठलंही त्यांचं हे नव्हतं. एक मितभाषी स्वभाव आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. केसरीच्या माध्यमातून त्याचे वडील असतील किंवा त्यांनीसुद्धा आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे 2-3 वर्तमानपत्रात स्थानिक जे कामं केलेले ते अतिशय उत्कृष्ट आहेत. आपण ज्या कालावधीमध्ये त्याचा उल्लेख केला मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, कारण डिजिटल त्यावेळेला नव्हतं. डिजिटल नसतानाची पत्रकारिता ही फार कष्टाची होती. कारण मी ज्या शुक्रवार पेठेमध्ये राहत होतो भोसलेवाडा म्हणून, त्याच्या बाजूला आमचा वाडा जगत्यांचा वाडा, हे प्रेस एका बाजूला समाचार प्रेसचं पेपर निघायचा, नंतर विश्व समाचार झाला, रात्रभर प्रेसचा आवाज यायचा. तो आवाज थांबला तरच कळायचं की प्रेस बंद आहे, नाहीतर सतत आवाज. रात्री 12 वाजता 1 वाजता पेपर निघायचा, ती खेळे जोडायची. टेलिप्रिंटर नावाची एक मशीन होती. आजच्या नवीन पिढीला मला माहीत नाही, माहिती आहे की टेलिप्रिंटर यायचं आणि एक निकाल यायला लागले तर ते इलेक्शनचे वगैरे त्या टेलिप्रिंटरवर किंवा बसायची जाऊन. ज्याला हाऊस आहे निकाल आला तरी त्या टेलिप्रिंटरवर जाऊन बसतो. हा टेलिप्रिंटरचा जमाना कधी गेला, खेड्याचा जमाना कधी गेला, ते शिसाचा जमाना कधी गेला. कारण ते लावणं हा प्रकार सगळा फार म्हणजे पाहिलं आहे लहानपणापासून. योगामध्ये पाहण्याची संधी मिळाली, कारण ते शुक्रवार पेठेमध्ये राहतो. तेव्हा पत्रकारिता त्यावेळी खूप कष्टाची होती. म्हणजे खेळे लावण्यापासून एखादा फोटो चुकला तर काय करायचं, विरोधाचा भाग अनेक वेळा त्यामुळं घडायचा की अरे एखादा फोटो नसताना आधी जाऊन ते त्याचा अमुक शीट छापून टाक, म्हणजे खाली लिहायचं. अशा अनेक पद्धतीचा पत्रकारितेचा प्रवास हा आपण भारतामध्ये आपण पाहिलेला आहे. मी इंग्लिशचा अभ्यास केल्यामुळे मला माहिती की मुक्त पत्रकारितेचा हा खरा विषय हा इंग्लंडमध्ये सुरुवातीला आला. कारण टोरंटो नावाचं पहिलं पत्र होतं आणि ज्यावेळेला आपण महाराजांचा इतिहास आपण असतो 16व्या शतकामध्ये थोडीसं पत्रकारिता इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि त्याच वेळेला त्याला आम्ही रेनायझान्स असं म्हटलं जातं. रेनायझान्स म्हणजे अवेकनिंग अमंग द पीपल, लोकांमध्ये जनजागृती करणे या भूमिकेतून 16व्या शतकाची पत्रकारिता इंग्लंडमध्ये सुरू झाली. म्हणजे आज क्वेश्चन विचारण्याचे धाडस आत्ता पण कधीच हिंमत होत नाही. एवढी दहशत आजच्या समाजामध्ये आहे. कुठला पत्रकार किती मानतो मला माहीत नाही, कारण कुणाची हिंमतच होत नाही की एखाद्या चुकीचा जाब विचारायची. आणि आम्ही म्हणतो की पत्रकारिता समाजोन्मुख आहे, 4था स्तंभ आहे, लोकशाही थोडेस आहे, प्रत्येक आहे. भयानक लोकशाही ही किती भयानक आहे की विचारू शकत नाही, हिंमत नाही कोणाची. दिसतंय कळतंय पण काही बोलू शकत नाही. जे चाललंय ते चालू आहे. पण अशा या सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा पत्रकाराची जबाबदारी खूप वाढते आणि मग त्यातून सुद्धा क्लुप्त्या असेल, युक्त्या असेल, अशा माध्यमातून कुठेतरी जे विषय समाजातले जे विषय आहेत
त्याला वाचा कुठंतरी पत्रकारितेच्या माध्यमातून केली पाहिजे. केवळ वस्तुस्थिती दर्शक यांनी सांगितलं, परत वस्तुस्थिती मांडण्याची हिंमतच नाही ना. म्हणजे त्या विषयावरती लिखाण करायचं कुणाला वेळ नाही. जो ओपन होतो विषय त्याच्यावर लोक मग अनेक पद्धतीने टिप्पणी करतात, पण ओपन न झालेल्या विषयांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. मग ते समाजाचं कुठलंही क्षेत्र असो, सामाजिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, ऐतिहासिक असो, भौगोलिक कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये असे कितीतरी मोठे विषय आहेत की ज्या विषयाला हात घालण्याचं धाडस आता सहजासहजी कुणी करत नाही. बघूया आता भविष्य काय पुढं होतंय ते. विषय असा होता की मुक्त पत्रकारिता जसा विषय या देशामध्ये आला, त्या देशामध्ये मुक्त पत्रकारिता आल्यानंतर या पत्रकारितेला खऱ्या अर्थानं पुढं आधुनिकीकरण यायला लागलं. भारतामध्ये हा फार उशिरा आला. टाइम्स ऑफ इंडियाचे असतील, बाळासाहेब तळपणकरांचा आम्ही उल्लेख नेहमी करतो, परंतु आत्ता आत्ता आपल्याकडं आधुनिक पत्रकारिता आली आहे. पण आता AI ड्रिव्हन पत्रकारिता जी आलेली आहे ती खरी काळाची म्हणजे एक फार मोठा थ्रेट निर्माण झालेला पत्रकारितेला. कारण फार सोपं झालेलं आहे. एखाद्या वस्तूवरची माहिती आणि ती AI ड्रिव्हनची माहिती कितपत वस्तुस्थितीला धरून आहे. तो मुद्दा काय म्हणतो होता की वस्तुस्थितीला धरून लिहा. आता AI ड्रिव्हन वस्तुस्थितीला धरून येणार आहे का दुसरं? मला शंका आहे. म्हणजे कदाचित त्यातले जाणकार सांगू शकतील. पण AI ड्रिव्हन पत्रकारिता आता आलेली आहे, यायला लागलेली आहे. अनेक पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये विकास होणं, संशोधन होणं. कदाचित काही तज्ज्ञ माणसं बोलतील, कारण त्यातला तज्ज्ञ मी नाही आहे, कारण मला संगणकीय बाबतीमध्ये फारसं कळत नाही. पण एवढं मात्र कळतं की जे चाललंय ते योग्य चाललंय. जे चाललंय ते पत्रकारितेच्या जे कार्य, सोलापूर शहराचा जो इतिहास आहे, रंगाना वैद्यांशी माझा मी जिल्हा उपनिबंधक असताना अनेक वेळा संपर्क आला. अण्णासाहेबांपासूनची पत्रकारिता पुढे आली. सोलापूरचं नाव लौकिक उभ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेच्या